जर तुमचाही गणपती बाप्पा ह्याच्यामध्ये बसला तर बघा हे डेकोरेशन काय वाटणार आहे। लाईट चालू केली आता। फॉर्ममध्ये मकर बघायला मिळतील बघा, स्वामींचं आहे खूप सुंदर असं, आणि आतमध्ये LED लाईट पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। आणि 5,500 रुपयाला तुम्हाला हे 3 फुटाचं मकर बघायला मिळेल। बाजूला इकडे ना तुळशी वृंदावन त्याने ठेवलेलं आहे। खूप सुंदर आपली गणपती बाप्पाची मूर्ती दिसणार आहे। बाजूला आहे मीनाक्षी मंदिर, बघा मीनाक्षी मंदिर केलेलं आहे। मित्रांनो आता मी आलेलो आहे दादर वेशला मित्रांनो आलेलो आहे। श्रीकृष्ण वडापाववाला दिसेल आणि बघा समोरच फेमस छबिलदास हायस्कूल आपल्याला इकडे बघायला मिळतं। त्याच्याबरोबर अपोजिट साईडला जर तुम्ही इकडे आलात मित्रांनो तर इकडे आपल्याला हार्देव आर्ट्स बघायला मिळतं मित्रांनो। गेल्या वर्षी आपण यांची व्हिडिओ केलेली, तर आज आपण हार्देव आर्ट्सला भेट देणार आहोत आणि बघणार आहोत की आतमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे इको फ्रेंडली गणपती बाप्पाचे मकर बघायला मिळतात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया। तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती गणपती बाप्पाची सिरीज चालू झालेली आहे। तर मित्रांनो आज मी आलेलो आहे दादर वेशला छबिलदास हायस्कूलच्या समोर हार्देव आर्ट्सला भेट देण्यासाठी। मित्रांनो इकडे तुम्हाला माहिती आहे इको फ्रेंडली गणपती बाप्पाचे मकर बघायला मिळतात। गेल्या वर्षी आपण त्यांची व्हिडिओ केली होती, त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात। यंदाही आपण मकराची व्हिडिओ बनवतो आहे, संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे मित्रांनो। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो आता पण आहे ना हार्देव आर्ट्सला आलेलो आहे मित्रांनो, आणि इकडे आपण आहे ना दरवर्षी शूट करतो, तर यंदाही आपल्याला इकडे गणपतीचे मकर बघायला मिळणार आहेत। तर फॉर्ममध्ये इको फ्रेंडली तुम्ही इथे मकर बघू शकतात। हे बघा इथे आपल्याला ना लोटसमध्ये बघायला मिळतं 24 इंच आणि किंमत असणार आहे 3,000 रुपये बघा। आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला लाईट बघायला मिळणार आहे। तसंच पुढे बघाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही हाईट 2 फूट आहे, त्रिशूळ 2 फूट 3,000 रुपयाला तुम्हाला इथे बघायला मिळेल। तसंच पुढे बघाल तर इकडेही आपल्याला ना ह्या ज्या किमती आहेत मी तुम्हाला सांगतो, ह्या 3,000 रुपये आहेत बघा। हे जे आपण मकर बघतोय आता हे 3,000 रुपयामध्ये तुम्हाला इकडे बघायला मिळेल। ह्याच्यामध्ये साधारण तुम्ही आहे ना 1 ते 1.5 फूट तुम्हाला गणपतीची मूर्ती आरामात बसू शकते। तसंच वरती जर तुम्ही बघाल तर इकडेही जे आपल्याला डेकोरेशन बघायला मिळतात आहे 3,000 रुपये, ते 3,000 रुपयाची किंमत आहे ह्यांची। तुम्ही ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स वगैरे व्हरायटी बघू शकता, डिझाईन्स तुम्हाला इथे बघायला मिळते। तसंच आपण आहे ना पुढे बघतोय की स्वामींचं आपल्याला 2 फूट हाईटचं हे आपल्याला डेकोरेशन बघायला मिळतं। यंदा जर तुम्हाला स्वामींची काही थीम करायची असेल तर नक्कीच तुम्ही हे डेकोरेशन सजेस्ट आहे, आणि 3,000 रुपयाची किंमत आहे बघा। ही जे मी तुम्हाला आता डेकोरेशन दाखवतो आहे ही तुम्हाला 3,000मध्ये बघायला मिळते। 3,000 रुपये किंमत आहे ह्यांची। आणि तुम्ही ते खाली बघाल तर इथेही आपल्याला डेकोरेशन बघायला मिळतात आहे, ह्यांची प्राईस 3,000 रुपये आहे। 2 फुटाचेही तुम्हाला इकडे फॉर्ममध्ये मकर बघायला मिळतील बघा। स्वामींचं आहे खूप सुंदर असं, आणि आतमध्ये LED लाईट पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। तसंच तुम्ही खाली बघाल तर इकडे आपल्याला सूर्यासन वगैरे, मोदक आसन आणि असे विविध प्रकारचे आसन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। तर ह्यांची किंमत असणार आहे 3,000 रुपये बघा। सुखकर्ता 2 फूट हाईट आहे ह्याची, आणि 3,000 रुपयामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। आतमध्ये तुम्ही आला तर इकडे आपल्याला ना अष्टविनायकचं खूप सुंदर असं मखर इथे बघायला मिळतं आहे। हाईट असणार आहे 3 फूट, तर साधारण तुम्ही 2 फुटाची मूर्ती इथे बसू शकतात। 5,500 रुपयाला ही तुम्हाला मकर बघायला मिळणार आहे। पुढे बघाल तर तुम्हाला इकडे विठ्ठल रखुमाई, विठ्ठू माऊलीचं हे बघायला मिळणार आहे बघा। विठ्ठल बघायला मिळतो आहे सुंदर बघा, ग्लॉसी कलर आहे। आणि 5,500 रुपयाला तुम्हाला हे 3 फुटाचं मखर बघायला मिळेल। बाजूला इकडे ना तुळशी वृंदावन त्याने ठेवलेलं आहे, आणि पाट तुम्ही कुठे ठेवू शकतात तर त्याची मार्किंग पण त्यांनी केलेली आहे प्रत्येक मकराला। इथे पुढे बघाल तर शिव आसन बघायला मिळते आपल्याला बघा, शिवासन बघायला मिळतं आहे। ह्याची हाईट आहे 3 फूट। बाजूला तुम्हाला 2 नंदी बघायला मिळतील, आणि ह्याच्यामध्येही तुम्ही 2 फुटाची मूर्ती ठेवू शकतात। पुढे आलात तर आपल्याला गणराज आसन इथे बघायला मिळतं आहे बघा। 3 फुटाचं गणराज आसन आहे। ह्यालाही आहे ना मित्रांनो लाईटिंग दिलेली आहे, LEDची सुविधा आहे। पुढे बघा तर मोठ्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्वामींचंही डेकोरेशन इथे बघायला मिळतं आहे, स्वामी आसन म्हणून 3 फूट साईज आहे बघा। आणि ह्याची किंमत आहे 5,000 रुपये। ह्याच्यामध्येही तुम्ही साधारण 2 फुटाची गणपतीची मूर्ती ठेवू शकतात। तसंच पुढे आपल्याला न्यू ओम आसन हे आपल्याला बघायला मिळतं आहे बघा। इकडे ना त्यांनी मार्किंग केलेली आहे, कलर कॉम्बिनेशन तुम्ही इकडे बघू शकतात, आणि पाठीमागे ना तुम्हाला LED बघायला मिळणार आहे पूर्णपणे। तसंच पुढे आलात तर आपल्या इकडे ना गोल घुमट बघायला मिळतो आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही आरामात 2 ते 2.5 फूट गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकतात। तसंच वरती बघाल तर बघा इकडे ना लाईटिंग वगैरे दिलेली आहे,
आणि ह्याच्यामध्ये गणपती बाप्पा बसणार तर खूप सुंदर असं तुम्हाला दिसणार आहे. एकदम साधं आणि सिम्पलमध्ये तुम्हाला हे सगळं डेकोरेशन बघायला मिळणार आहे. किंमत असणार आहे 12,000 रुपये. आणि बघा पूर्णाक मंदिर म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि ह्याची हाईट तुम्ही ते बघाल तर 5 फीट हाईट आहे. वाईट 3.5 विथ आहे. ओके. आणि तुम्ही मंदिर बघाल तर खूप सुंदर आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आणि ह्याची किंमत असणार आहे 12,000 रुपये. शुभलाभ वगैरे लिहिलेला आहे. आणि असं पूर्णपणे खूप सुंदर आपली गणपती बाप्पाची मूर्ती दिसणार आहे. बाजूला आहे मीनाक्षी मंदिर. बघा मीनाक्षी मंदिर केलेलं आहे. आणि ही तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे 12,000 रुपयाला मीनाक्षी मंदिर. तर पुढे बघाल तर इकडे आपल्याला झोपाळा बघायला मिळतो आहे. बघा झोपाळा इथे लाईटिंग आहे वरती. झोपाळ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे 12,500ला तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपण बघितलं तर दीप मंदिर तुम्ही ते बघू शकता. यंदा जर तुम्हाला असं दीप मंदिर करायचं असेल, इकडे तुम्हाला साईडला अशा पंट्या वगैरे इथे बघायला मिळतील. तर दीप मंदिर करायचं असेल तर त्याची किंमत असणार आहे 9,000 रुपये. बघा पाठी ओम वगैरे आहे. तुम्ही डिझाईन वगैरे बघू शकता. खूप सुंदर अशी केलेली आहे. तर ही 9,000 रुपयाला तुम्हाला इकडे बघायला मिळेल. तुम्ही ते बघाल तर आपल्याला फोम आसन बघायला मिळत आहे. 3 फुटामध्ये तुम्ही बघू शकता. हे 4,500 रुपयाला आहे. पुढे हे सगळी तुम्ही लाईन बघाल तर फोम आसन आपल्याला इथे बघायला मिळते. 3.5 हे 2 फुटाचं आहे. 3,500 रुपयाला. हे बघा पूर्ण साईज वगैरे दिलेली आहे किती बाय कितीची आहे. हे तुम्हाला इकडे फोम आसन बघायला मिळते. तसंच ओम मंदिर तुम्ही ते बघू शकतात. हे बघा हे ओम मंदिर आहे 9,500ला. तसंच बाजूला इकडे आपल्याला हेरंब टेम्पल बघायला मिळत आहे 3 फूट. ही तुम्हाला इकडे 14,000ला बघायला मिळेल. आपल्याला इकडे बघायला मिळतं आहे मयूर आसन इथे मित्रांनो बघायला मिळतं आहे. मयूर आसन आहे 5,500ला. मग इकडे मार्किंग दिलेले आहे गणपती बाप्पा ठेवायची. बाजूला आपल्याला 2 मोर बघायला मिळतात आहे इकडे. आणि हे आपल्याला 5,500 रुपयाला बघायला मिळतं आहे. तसं इथे पुढे आलात तर इकडे आपण हे एक आपण मखर बघू शकतो 8,500ला आहे. ओम आहे. बाजूला 2 स्वस्तिक आपल्याला इथे बघायला मिळते. पुढेही आपल्याला इकडे खूप सुंदर असे डेकोरेशन बघायला मिळणार आहे 7,500 रुपये. P10 नाव आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ही 8,500ला बघायला मिळेल. 8,500 आहे. 12,500ला तुम्हाला हे बघायला मिळेल. बघा पाठी LED लाईट आहे पूर्णपणे. 12,500 रुपये किंमत आहे ह्याची. तसंच पुढे बघाल तर 11,500ला बघायला मिळेल. ह्याच्याबरोबर तुम्हाला असे 2 लोड बघायला मिळतील. आणि विशेष करून बघाल तर बघा हे फिरतं आहे. ओके. ही मशीन आहे ऑटोमॅटिक. तर 11,500 रुपये किंमत आहे. पुढे बघाल तर इकडे तुम्हाला 12,000 रुपये किंमत आहे ह्याची. जर तुम्हाला काही फ्लॉवरमध्ये आर्टिफिशियल फ्लॉवरमध्ये बघायचं असेल तर बघा 7,500ला तुम्हाला हे इथे बघायला मिळतील. सुंदर असं काम केलेलं आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये 1 बाय 1 आणि 3 फूट अशी हाईट आहे ह्याची. तर ह्याच्यामध्ये साधारण 2 फुटाचे गणपती बाप्पा बघा खूप सुंदर असे बघायला मिळतील. यांनी एक डेमो पण लावलेला आहे इकडे. आणि ह्याची किंमत आहे 7,500. पुढे बघाल तर पुढे इकडे आपल्याला ना गणेश आसन बघायला मिळतं आहे 6,000 रुपये किंमत. 2 फुटाच्या मूर्त्या या तुम्हाला मखरामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे 2 फुटाची मूर्ती तुम्ही बसू शकतात. बाजूला आपल्याला इथे मोर बघायला मिळत आहे. आणि LED लाईटसुद्धा आहे. पुढे बघाल तर आपल्या इकडे चक्रासन बघायला मिळतं. बघा चक्रासन आहे. आणि इथेही तुम्हाला LED लाईट आणि 6,500 रुपयाची किंमत आहे. पुढे बघाल तर इकडे आपल्याला न्यू आपल्या इकडे बघा गण गणपती नमा असं लिहिलेलं आहे पाठीमागे सुंदर. आणि हे पण 6,500ला आहे. तसंच पुढे बघाल तर इकडे आपल्याला शिवबा आसन बघायला मिळतं आहे. बघा इथे बाजूला बघाल तर जे आपले हिरोजी इंदुलकर होते, शेलार मामा, धनाजी घोरपडे, इसाजी कंक, सरसेनापती हंबीराव मोहिते आणि तानाजी मालुसरे इथे बघायला मिळतील. आणि इकडे आपले महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इथे आपल्याला तिथे बघायला मिळणार आहे. बघा लाईटिंग तुम्ही बघू शकता. बघा लाईटिंग केली ना ऑन केली आहे त्यांनी. आणि खूप सुंदर असं हे आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. जर तुमचाही गणपती बाप्पा ह्याच्यामध्ये बसला ना तर बघा हे डेकोरेशन काय वाटणार आहे. लाईट चालू केली आहे आता. तर ह्याची किंमत तुम्ही इथे बघाल तर 5,500 रुपये. 3 फुटाची हाईट आहे. पुढे बघा तर अष्टविनायक आसन आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. बाजूला अष्टविनायक आहे. आणि बघा त्यांनी डेमो लावलेला आहे. गणपती बाप्पा जर इकडे बसला तर तुम्हाला कोणत्या म्हणजे जो लूक येणार आहे तो लूक तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे. 5,500 रुपये किंमत आहे. पुढे बघतो आहे बघा इकडे आपल्याला आहे ना 2,500 रुपयाला हे मखर इथे बघायला मिळणार आहे. हे बघा
हे 2,500 रुपयाला तुम्ही ते बघू शकता. 14,000 रुपये किंमत आहे बघा. पिंकमध्ये आपल्याला इथे बघायला मिळते अर्धवर्तुळ. 14,000 रुपये किंमत आहे. पुढे बघाल तर हे बघा हे 12,000ला आहे. आपण बघतोय स्वामींचंही आपल्याला मखर इथे बघायला मिळतं आहे. तुळशी वृंदावन बघू शकतात. स्वामींची मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे. तर हे तुम्हाला इकडे 4,500ला बघायला मिळेल. डायमंड म्हणून यांनी नाव दिलेलं आहे. 4,500 रुपये किंमत आहे आसनांची. आणि जे मी तुम्हाला आता दाखवतो आहे डेकोरेशन हे सगळे तुम्हाला 4,500च्या रेंजमध्ये इथे बघायला मिळणार आहे. हार्दे वार्ड्समध्ये तुम्ही बघाल तर इकडेही आपल्याला छोटे मखर बघायला मिळतात आहे. यांची सुरुवात आहे 1,200 रुपये. जर तुमचं बजेट एकदम कमी असेल आणि छोटी गणपतीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर 1,200 रुपयामध्ये तुम्हाला हे गणपतीचे डेकोरेशन बघायला मिळतं आहे. ते बघा ह्याची किंमत आहे ना 1,200 रुपये आहे. व पुढे बघतोय सूर्यासन मोठी साईज. ह्याच्यामध्ये आपल्याला 6,500 2 लोड बघायला मिळतील. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता बघा सूर्यासन आहे. लाईटिंग केल्यावर लाईट लावल्यावर बघा कसं दिसतं आहे. तसंच पुढे बघा तर इकडे मोदक आसन बघायला मिळते मोठ्या साईजमध्ये. मगाशी आपण छोटी साईज बघितली, ही मोठी साईज आहे. ओके, त्याच्यानंतर पुढेही बघा इथे खाली बघाल तर इकडेही आपल्याला सूर्यासन मीडियम साईज बघायला मिळते. ही 5,000 किंमत आहे. मोदक आसन आहे 5,000 रुपये. तसंच पालखी आसन आहे 5,000 रुपये. आणि याच्यामध्ये मोठी साईज घेतलं पालखी आसनमध्ये तर ती तुम्हाला 6,500 रुपयाला इथे बघायला मिळणार आहे. पुढे आपण बघतोय क्रॉस फ्रेम आसन 6,500 रुपये किंमत आहे गणपतीच्या या मकराची. बघा तसंच इकडे तुम्हाला मग अशी मोठी साईज दाखवली, ही छोटी साईज आहे. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला ना 1 फुटाची गणपतीची मूर्ती याच्यामध्ये बसू शकते. ओके, ह्याच्यामध्ये ही LED आहे. पुढे बघा तर मयूर टेम्पल आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. बघा मोर केलेला आहे. आतमध्ये आपल्याला मोराची डिझाईन इथे बघायला मिळते आहे. तसंच इथे पुढे बघा तर इथेही आपल्याला एक विविध प्रकारचे बघा मोदक आसन आहे. ओके, मयूर टेम्पलची किंमत आहे 7,500 रुपये. हा पण मोदक आसन आहे, ह्याची पण किंमत आहे 7,500 रुपये. ह्यालाही LED लाईट तुम्हाला इथे बघता येणार आहे मित्रांनो. बालाजी आसन आहे 2,500 रुपये. इथे पण बघू शकता मोठी साईज आणि छोटी साईज बालाजी आसनमध्ये. तर खूप सुंदर असे तुम्हाला इको फ्रेंडली डेकोरेशन होममध्ये घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्हाला हार्दे वार्ड्सला इकडे येऊन व्हिजिट करायचे मित्रांनो. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.